नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय 20 जानेवारीपासून लागू। 18 जानेवारी गुरुवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्यात जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। अंतरावली सराटीमधून 20 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करणारच असा ठाम निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे। आरक्षण मिळाले तर गुलाल घेऊन जाऊ, नाही मिळाले तर आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईला जाऊ, आता माघार नाही, असा पवित्रा जरांगे यांनी व्यक्त केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे, त्यामुळे 22 जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारकडून त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत। येत्या 2 दिवसात म्हणजेच 22 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी जोरदार तयारी सुरू आहे। 24 तास मंदिराचे काम चालू आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यात अवकाळी गारपिटीमुळे नोव्हेंबर 2023 मध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते। त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिपादन निधीच्या निकषाबाहेर जाऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। त्याप्रमाणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पंचनाम्याची माहिती 3 दिवसात पाठवावी असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिले आहेत। त्यांनी हे निर्देश नागपूर येथे झालेल्या विविध विषयांवर आढावा बैठकीत दिले। तसेच यावेळी बिद्री यांनी वाळू डेपोही सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधी पक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी चांगलेच धारेवर धरले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून राहायचे का, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अवघ्या काही दिवसांवर राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आला आहे। या सोहळ्यानिमित्त हायकोर्ट आणि जिल्हा कोर्ट यांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्याची मागणी बार काउन्सिल ऑफ इंडियाने केली आहे। या संबंधित पत्र त्यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांना पाठवले आहे। त्यामुळे आता या मागणीबाबत सरन्यायाधीश काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे एकाच दिवशी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। त्यामुळे या दौऱ्याची राजकीय वर्तुळाला कमालीची उत्सुकता लागली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। 20 तारखेच्या मराठा आंदोलनाची मनोज जरांगेंकडून तयारी सुरू केली आहे। आज त्यांनी ट्रॅक्टर चालवत तयारीचा आढावा घेतला। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अजित पवार गटाचा महिला पदाधिकारी मेळावा सुरू आहे। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांचा सत्कार करण्यात आला। अजित पवार गटाचं गाणंही यावेळी लॉन्च करण्यात आलं। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे।